काय झालं रे तुम्हाला हसायला? अरे अरे डंबो, आता काय आम्ही हसायचो पण नाही का? बघा बाबा आतापासूनच. अरे नाही नाही, काय आहे, लग्नाच्या आधीच आम्हाला विसरलास की काय म्हणून हसायला आलं, बाकी काय नाही. वा, छान. दादा आता 3 दिवसात तुझं लग्न होणार आहे, मग बस की तिच्याच बाजूला पूर्ण वेळ. ए तू गप्प बडबड करू नकोस. तू एक तर भूक लागली असेल तुला तर ब्रेकफास्ट कर. बाय द वे डंबो, टेन्शन गेलं ना तुझं आता? कसलं टेन्शन? काय नाही ग, ते त्याला टेन्शन आलं होतं लग्नाचं. पहिल्यांदाच लग्न करतोय ना. म्हणजे काय काय आपण काय 10 वेळा लग्न करतो का? काय तुम्ही सारखं सारखं त्याला तेच सांगताय? बस झालेलं. काय नाही, मी आहे तुझ्याकडे. काकू यार तूच आहेस, आपली एक टीम आहे. अरे चला ब्रेकफास्ट पण आला. बात आहे. दिव्या घे ग. दिव्या घे ना. घे ना तू. दिव्या तू ओके आहेस ना? हा. दिव्या, तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघायचाच होता, पण या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उतरलेला बघण्यात जास्त मज्जा आहे. आणि ती मज्जा पण मी याच लग्नात घेईन. हा आजी, काय म्हणते तिकडे? तयारी कशी सुरू आहे? अगं इथं समजा झाक केलंय, पण एक गडबड काहीतरी वाटते मला. तू आता आधी कुठं आहेस ते सांग बरं मला. मी सिद्धार्थनगरला आहे. काय आलं? होय ना, मग एक काम कर, अशी इकडं निघून ये. म्हणजे अगं म्हणजे काहीतरी मला इथं गडबड वाटते, तर तू ये की इथं, म्हणजे बघशील काय आहे ते. अगं आजी, मी कसं तिथे येणार आता? हे बघ, ते मला काय बी माहित नाही. मी इथं आहे, तू लपून ये, कशी पण ये, पण इथं ये. कारण इथं ही जी कोण माणसं आहेत का नाही, ती माणसं आपल्या दिव्याचं नाव घेऊन काहीतरी बोलत होती, मल्यान बिल्यान काहीतरी. मला वाटतं इथं काहीतरी धोका हाय आपल्याला. बरं बरं, तू टेन्शन घेऊ नको. तू तिकडे सगळं बघ, बाकी सगळं मी बघते काय करायचं. ठीक आहे? त्या म्या बघते ग, फक्त तू लवकर ये. हा, मी आले. चल येत. हा ये. शिवा आली का काय यांचं आहे ती बघेल बरोबर. किट्टू डार्लिंग, पाय कसा आहे? बरा आहे ना आता? दुखतोय रे अजून खूप. तू काय गरज आहे इथे बसून राहायची? चल मी तुला घरी सोडून येतो. नाही नको, राहू दे. पायाच्या दुखण्याचं टेन्शन आहेच रे, पण आपलं मिशन पूर्ण व्हायचं टेन्शन जास्त आहे. आणि ते पूर्ण झालं ना, या दुखण्याकडे पण मी सहज दुर्लक्ष करते. हे तू मेहंदी का काढलीस? का काढलीस म्हणजे? लग्न आहे घरात आपल्या. पण ते होणार आहे का? अरे त्यांचं लग्न होणार नाही म्हणून आनंदात आहे मी. आणि मी कशाला माझा मूड खराब करून घेते, म्हणून काढली मेहंदी. कशी आहे? खूप छान, अगदी तुझ्यासारखी. पण असंच सगळं छान छान सुरू आहे, आणि त्याचा मला खूप राग आणि खूप कंटाळा आला. अरे कधी धमाका ऐकू येईल ना त्याची वाट बघतेय मी. किट्टू डार्लिंग शांत हो, होईल होईल. तो मुलगा काय त्याचं नाव? चंदन. त्याचा काही कॉल आला, काही बोलला का तो? नाही, तो अजून तरी काही मला बोललेला नाहीये. मला विश्वास आहे की तो थोड्या वेळात त्याचा प्लॅन एक्झिक्यूट नक्की करेल. काय मगाशी खूप गर्दी होती ना, म्हणून तो थांबला असेल.
आता नक्की करेल. मलाही असंच वाटतं. पण सुहास, सगळं आता आपल्याला हवं तसं होतं. आशूचं लग्न मोडणार, त्या दिव्याचा अपमान, त्या खाणेरड्या वस्तीत राहणाऱ्या लोकांचा अपमान, आणि आपल्या आशू आणि प्रियाचं लग्न. करेक्ट. मी प्रियाला सुद्धा हेच सांगितलं. फक्त आता या चंदननी ना काही गोंधळ घालायला नको. नाही, होईल सगळं व्यवस्थित. सगळं व्यवस्थित झालं ना की मग सगळी प्रॉपर्टी आपली, सगळा बिझनेस आपला, आपली कंपनी, आणि महत्वाचं म्हणजे राहतं घर, राहता बंगला सुद्धा आपल्या नावावर होणार आहे. येस किट्टू डार्लिंग, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अरे तू काय मला सुहास सॉरी 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 सॉरी. मूर्ख. अगं हो. मी पाय चेपून. नाही, राहू दे, तू जा जा. अगं मदत करायला आलो मी.